सलग 28 प्लॅटफॉर्म असलेलं राज्यातील सर्वात मोठं बसस्थानक म्हणून पंढरपूरचा लौकिक आहे आणि याच पंढरपूरच्या बसस्थानकातील सर्वात गलिच्छ आणि सर्वात भयानक सुलभ शौचालय संकुल म्हणून या सुलभ शौचालयाचं नाव सुद्धा पुढे येतंय। सर्वात भयानक संकुल ही पहा या संकुलाच्या पाठीमागची बाजू, महिलांच्या स्नानगृहाची फोडलेली ही खिडकी। का फोडले ही खिडकी प्रत्यक्ष ऐका येथील कर्मचाऱ्यांच्याच तोंडून। नाव काय मावशी आपलं? मंगल बाबू परमार। काय झालं नेमकं इथं? इथं आंघोळीचं बंद केलं साहेब। कशामुळं काय घटना घडली? इथं पाठीमागं माणसं येऊन थांबतात, बघतात, मुलीला उभा करावं लागतं आंघोळीला, त्यांची आंघोळ तर आम्हाला थांबावं लागते, म्हणून आम्ही बंद केले आंघोळीचं सोय। आम्ही त्या मठात पाठवून देतो, तिकडे जाऊन आंघोळ करा, इथंच बरं नाही, आम्ही सांगून टाकतो परवाशांना की असं असं आहे, तुम्हाला जर आंघोळ करायची असेल तर तुमच्या माणसं तिथं थांबून घ्या आणि नंतर आंघोळ करा तुम्ही, तुमच्या जबाबदारीवर, आमची जबाबदारी नाही तिथं। कारण कुणाला धरलं केलं म्हणजे आम्ही काय करणार, कुणी मेलच घाबरून तर काय करायचं, तसं वरनं ताकझाक करतात। इथली माणसं, ह्यांच्या माणसाचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही, असले माणसं आहेत इथली। आम्ही 3-4 हजार रुपये पगारमध्ये काय करणार, म्हणून आम्ही 2-4 रुपयासाठी आम्ही व्यवस्था करतो त्यांच्या आंघोळीची, पण इथं असं असल्यामुळे बंद केलं आम्ही, त्याच्यामुळे आम्ही बंद केलं। नुसतं ताकझाक करता, अजून काय मोबाईल शूटिंग वगैरे शूटिंग बिटिंग बी घेतात म्हणून तर दरवाजे पलीकडे केले, इकडून कॅमेरा मारत होते म्हणून पलीकडनं दरवाजे केले, याच्यामुळे तिकडचं बंद करून इकडं आता दरवाजे पहिले इकडे दरवाजे होते तेव्हा दोन्हीकडे लक्ष ठेवत होते, आता तिकडे दरवाजा आहे म्हणून इकडे लक्ष ठेवू शकत नाही, म्हणून आंघोळीचं बंद केलं आम्ही। लेडीजला आंघोळ करू देत नाही, पुरुषांना आंघोळ करून देतो आम्ही। खिडकीतून स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो काढले जायचे, त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून हे स्नानगृह बंद ठेवण्यात आलेलं आहे। याबाबत तक्रार करायला गेलेल्या सुलभ शौचालयाच्या मॅनेजरलाच मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे, त्यामुळे दाद कुणाकडे मागायची हा त्यांचा प्रश्न। लेडीज के झांक रहा था सर, जब गए पीछे तो पत्थर से मार के बाहर फुला दिया। कब हुई थी ये घटना? हो गया सर 6 महीना। अच्छा, तो तब से ये शुरू है या नहीं है? नहीं सर, बंद किए आते हैं जाते हैं, तो चालू नहीं रखते, नहाने वाले को छोड़ते ही नहीं। अच्छा, तो जब महिलाएं नहाने के लिए आती है तो उनकी यहाँ व्यवस्था ही नहीं। व्यवस्था ही नहीं है। ये जो था ये बंद क्यों किया है अभी? बंद किया है, वो लेडीज़ में झांकता है, इसके लिए बंद कर दिया। कौन झांकता है? यहाँ का ही छोकरा लोग बहुत। तो उस छोकरे के बारे में आपने पुलिस कंप्लेंट वगैरह नहीं की? और सर मैं बोला वहाँ जाके, फिर भी वो अपना छोड़ देता है पकड़ के। अच्छा, तो सिर्फ झांकते हैं या कुछ शूटिंग फोटो बिटो निकालते हैं? अब झांकने का मतलब सर फोटो वार भी खींचता होगा ना। वारीच्या निमित्ताने दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 10 लाखांपेक्षा जास्त वारकरी पंढरपुरात दाखल होतात, त्यापैकी लाखो वारकरी महिलांनी याच स्नानगृहामध्ये स्नान सुद्धा केलेलं आहे। विशेष म्हणजे पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांनी परिवहन राज्य मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली। सध्या परिवहन राज्यमंत्री पद सुद्धा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडेच आहे, तरी देखील येथील महिला सुरक्षित नाहीत। पहा सीएम साहेब पहा, आणि तुम्हीच सांगा कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा। दीपक होमकर, ऑनलाईन लोकमत, पंढरपूर।